विद्यार्थी मित्रांनो, जेवढे तुमचे बाकीचे सब्जेक्ट इंपॉर्टंट आहेत त्याहून जास्त इंग्लिश सब्जेक्ट इंपॉर्टंट आहे बाळांनो. कारण इंग्लिश तुमचा 80 मार्काचा सब्जेक्ट आहे बाळांनो आणि इंग्लिशमध्ये स्कोर करणं खूप जास्त सोपं आहे. 80 पैकी 80 आणणं तुमच्या शेवटच्या पूर्ण वर्ष तुम्ही काहीच केलं नाही, शेवटचे 7 ते 10 दिवस सुद्धा तुम्ही अभ्यास केला, मी गॅरंटी देतो. पूर्ण वेळ पण मी द्यायला नाही सांगत आहे, शेवटचे 7 ते 10 दिवस 1-1, 2-2 तास तरी बघितलं तरी इंग्लिशमध्ये तुमच्या 80 पैकी 80 मार्क येतील. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो आणि या व्हिडिओमध्ये मी तुमचे ते मार्क सुद्धा फिक्स करून देईल बाळांनो. कोणते एक्झॅक्ट प्रश्न येणार आहेत, कोणते पोएम्स येणार आहेत, कोणते रायटिंग स्किलचे टॉपिक येणार आहेत, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू बाळांनो आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर सोनाली पाटील होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन वाउचर गेलेले. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो बाळांनो. फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचे. एक व्हिडिओमधून आपण गर्लला पिक करतो, एक व्हिडिओमधून बॉयला पिक करतो. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा बाळांनो. 12वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. कुठूनही काही प्रश्न लीक झाला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येईल. ठीक आहे, चला सुरू करूया आपण आजच्या व्हिडिओला इंग्लिशच्या पेपरला. ठीक आहे, इंग्लिशचा पेपर जसं की तुम्हाला माहिती आहे बाळांनो, 80 पैकी 80 मार्क तुम्ही काढू शकतात. 80 मार्काला तुमचा पेपर येतो. चला आता या 80 पैकी 80 कशा आणायचे त्या गोष्टीकडे वळूया. सगळ्यात आधी मी पोएम सेक्शनवरती जातो. ठीक आहे, बाकीच्या नंतर आपण कव्हर करू. ठीक आहे, सगळ्यात आधी मी जातो पोएट्रीवरती. ठीक आहे, पोएट्रीमध्ये तुमचा एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो बाळांनो, ऍप्रिशिएशनचा किंवा पोएम तुमची कोणती येणार आहे, ऍप्रिशिएशन कोणतं येणार आहे हे मी तुम्हाला आज फिक्स करून देतो. आता मी तुम्हाला एक पीडीएफ देतोय बाळांनो. ठीक आहे, या पीडीएफ मध्ये सगळे ऍप्रिशिएशन आहेत. ठीक आहे, एक जे तुमचं ऍप्रिशिएशन येणार आहे त्याच्यापैकी पहिलं आहे बाळांनो इंडियन वेवर बाय सरोजिनी नायडू, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर फादर रिटर्निंग होम, खूप जास्त इम्पॉर्टंट. त्यानंतर याचं सुद्धा तुम्ही पूर्ण बघू शकता, तिथं ऍप्रिशिएशन कशा पद्धतीने लिहायचंय, याचं ऍप्रिशिएशन बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने लिहायचंय. आणि त्यानंतरचं एक तिसरं इम्पॉर्टंट आहे बाळांनो मनी, त्याचं ऍप्रिशिएशन तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचंय. जर हे 3 ऍप्रिशिएशन प्रिपेअर केले, तुम्हाला बाकीचे ऍप्रिशिएशन प्रिपेअर करायची गरज नाही. म्हणजे हे 3 ऍप्रिशिएशन सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहेत बाळांनो. ठीक आहे, याच्यामध्ये पण जे सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहे ते तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेल. ठीक आहे, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्सवरून आठवलं, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकतात, लास्ट इयरचे तुम्ही फीडबॅक बघा. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली बाळांनो. तुम्ही पण काढणार का रे बाळांनो? तिथूनच प्रश्न काय येतात असं आहे का बोर्ड मला सांगून देतं प्रश्न? अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, कोणते प्रश्न कोणत्या इयरला आड करून आलेला आहे हा प्रश्न, अशा पद्धतीने एका प्रश्नावरती 7-7, 8-8 दिवस स्पेंड केले जातात. आणि मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो. 12वीचा स्कोर प्रत्येक ठिकाणी विचारला जातो, या गोष्टीला मिस नका करू. व्यवस्थित एनरोल करून घ्या. ठीक आहे, किंवा स्वतः अभ्यास करा, पण 14-15 तास अभ्यासाची आता गरज आहे तुम्हाला. ठीक आहे, चला हा आता आपला एक प्रश्न मी तुम्हाला फिक्स करून दिला, जो येणार आहे, कुठून येणार आहे, कोणता प्रश्न येणार आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं. कुठे हा प्रश्न आहे ऍप्रिशिएशनचा? हा झाला ऍप्रिशिएशनचा, हा प्रश्न ऍप्रिशिएशनचा. ठीक आहे, ऍप्रिशिएशन ऑफ द पोएम एक प्रश्न पक्का येणार आहे. कोणते प्रश्न कोणती पोएम येणार आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, सगळ्यांचे ऍप्रिशिएशन सुद्धा मी तुम्हाला तिथं दाखवलेत. आता जे फ्री मार्क्स आहेत ते पहिले फटाफट सांगतो. मी तुम्हाला गॅरंटी देतो रायटिंग स्किलचे सुद्धा प्रश्न मी तुमचे फिक्स करून देणार आहे. कोणते ग्रुप डिस्कशन येणार आहेत सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. आता मला फक्त थोडासा वेळ द्या, मी तुम्हाला काही गोष्टी एक्सप्लेन करतोय बाळांनो. ठीक आहे, आता हा झाला आपला इंग्लिशचा पेपर. इंग्लिशच्या पेपरमध्ये जेव्हा तुमचा पहिला रीड पॅसेज असतो बाळांनो, सीन पॅसेज असतो बेसिकली, त्याच्यामध्ये एक प्रश्न तुमचा पक्का येणार आहे, राईट युअर व्ह्यूज, म्हणजे तुमचा पर्सनल रिस्पॉन्सचा हा प्रश्न असतो बाळांनो. PR प्रश्न बेसिकली याला म्हणतो. याच्यात तुम्ही काही लिहा. ऍज पर बोर्ड गाईडलाईन तुमचा एक सुद्धा मार्क इथं कापला जाणार नाहीये बाळांनो. 2 मार्क झाले तुमचे फिक्स, एक सुद्धा मार्क कापला जाणार. तुमच्या मनात जे येत असेल ते लिहा, पण याचं उत्तर लिहिताना स्टार्ट करा अकॉर्डिंग टू मी. ठीक आहे, किंवा ऍज पर माय ओपिनियन, अशा पद्धतीने सुरुवात करा. म्हणजे ते पेपर सेटरला कळून येतं की हे तुमचं ओपिनियन आहे. बरोबर आहे, याला तुम्हाला 2 पैकी 2 मार्क पेपर सेटरला काही करून द्यावे लागतील. ठीक आहे, चला पुढे वळूया आपण. डू ॲज डायरेक्टेड मध्ये मी तुम्हाला सांगतो, एक प्रश्न तुमचा येणार आहे ऍक्टिव्ह पॅसिव्हचा, दुसरा प्रश्न येणार आहे तुमचा डायरेक्ट इनडायरेक्टचा. आता टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये दोघं प्रश्नांचे 3-4 एक्झाम्पल दिलेले, तेवढे करून गेले, तुमचं होऊन गेलं काम. त्याच्यातूनच मॅक्झिमम सिमिलर येतील. गोष्ट समजते? ठीक आहे, चला. तर लँग्वेज स्टडीमध्ये मी तुम्हाला सांगितलं, लँग्वेज स्टडी आणि डू ॲज डायरेक्टेड या दोघांमध्ये 3 प्रश्न मी तुम्हाला सांगतो बेसिकली. पहिला प्रश्न तुमचा डायरेक्ट इनडायरेक्ट, दुसरा प्रश्न तुमचा ऍक्टिव्ह पॅसिव्ह, आणि तिसरा प्रश्न तुमचा टेन्सेस. हे 3 प्रश्न तुमचे पक्के येणार आहेत. यांचे एक्झाम्पल पण आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकले. आता जे विद्यार्थी एनरोल नसतील त्यांनी या 3
टॉपिकचे प्रश्न पाठांतर करा, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, चला आता हे झाले तुमचे फिक्स प्रश्न है ना. आता आपण कशावरती जाणार आहेत, अनसीन पॅसेजवरती. याच्यामध्ये आता मी तुमचे किती रायटिंग स्किलची एक मार्काला तरी आले बाळांनो, तरी हे 3 मार्काचे तुमचे प्रश्न फिक्स झाले. हे 3 मार्क तुमचे फिक्स झाले. 2 मार्काचे पर्सनल रिस्पॉन्स झाला. 3 आणि 2 5 मार्क इथंच फिक्स झाले बाळांनो, न काही अभ्यास करता. त्यानंतर जेव्हा तुम्ही इथं जाणार बाळांनो अनसीन पॅसेजमध्ये सुद्धा तुम्हाला एक प्रश्न तुमचा पक्का सापडेल. कोणता रे बाळांनो, कोणता सापडेल तुम्हाला, पर्सनल रिस्पॉन्स. हा झाला तुमचा PR प्रश्न बाळांनो. हे झाले तुमचे 2 मार्क. 5 आणि 2 7 मार्क इथंच झाले बाळांनो तुमचे. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा डू ॲज डायरेक्टेड मध्ये एक तुमचं मॅच द फॉलोइंग येणार आहे. मॅच द फॉलोइंग मध्ये सगळ्यांचं ऑप्शन तुम्ही ए तरी लिहिलं तरी तुमचे 2 पैकी इथं 1 मार्क तुम्हाला भेटून जातो. अर्धा भेटतो, अर्धाचं कन्व्हर्जन 1 मध्ये होईल. 6 मार्क तुमचे इथंच फिक्स झाले बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर पोएट्री माइंड मॅप मध्ये 3 पैकी 3 मार्क. काही तुम्ही ग्राफ काढला बाळांनो, कोणताही असा डायग्राम काढून द्या, त्याच्यामध्ये काही ना काही वर्ड लिहून ठेवा. या जेवढे थॉट्स आहेत ह्युमन लाईफमध्ये, इफेक्ट ऑफ म्युझिक ऑफ ह्युमन लाईफ. ठीक आहे, याच्यापैकी तुम्हाला जे आठवतं फक्त एक डायग्राम काढा. तुमचे 3 पैकी 3 मार्क कोणीच कापू शकत नाही. ठीक आहे, 6 3 झाले 9 बाळांनो. 9 मध्ये आता तुम्हाला डायरेक्ट पोएमच सांगून दिली बाळांनो. ठीक आहे, जे पोएम येणार आहेत, जे अप्रिशिएशन येणार आहेत, मी गॅरंटी देतो पोएम मध्ये तुमचे 10 पैकी 10 मार्क येऊन लागतील. जर तुम्ही मी जे सांगितलं ते अप्रिशिएशन केले आणि त्याच पोएम जर केला, मी गॅरंटी देतो तुमचे मार्क कुठे गेले नाही. ठीक आहे, चला त्यानंतर आपला मेन सेक्शन येतो बाळांनो रायटिंग स्किल. कोणता, रायटिंग स्किल. रायटिंग स्किलमध्ये 16 पैकी 16 मार्क तुमचे मी आणून देणार आहे बाळांनो. ठीक आहे, कसं काय आता बघा. रायटिंग स्किलमध्ये पहिला प्रश्न येतो तुमचा ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज स्टेटमेंट ऑफ पर्पज ग्रुप डिस्कशन. तुम्हाला काय सोडवायचं आहे, ग्रुप डिस्कशन. का रे बाळांनो, ग्रुप डिस्कशन असं आहे का मी सांगतोय म्हणून सोडवायचे. ग्रुप डिस्कशन मध्ये तुमचे मार्क्स कट होत नाही. ठीक आहे, फक्त 2 लोकांचं राम श्याम या 2 लोकांचं कन्व्हर्सेशन किंवा राम रहीम या 2 लोकांचं कन्व्हर्सेशन मेंटेन करा, मध्ये क्वेश्चन मार्क वगैरे टाका, तुमचे फिक्स मार्क भेटून जातात. आता याच्यामध्ये पण मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक कोणते आहेत बाळांनो, ग्रुप डिस्कशनचे मी इथे लिहिलेले आहेत, प्लीज बघून घ्या. 1 2 3 हे 3 टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि हा 4था टॉपिक. हे 4 टॉपिक ग्रुप डिस्कशनचे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत बाळांनो, याच्यामधूनच येईल. ठीक आहे, एक्झॅक्ट प्रश्न आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेला आहे. या 4ही टॉपिकचे ग्रुप डिस्कशन व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न काय बाळांनो, ईमेल, रिपोर्ट आणि इंटरव्ह्यू. याच्यामध्ये तुम्हाला काय सोडवायचं आहे, ईमेल सोडवायचा आहे. आता ईमेल कोणता येणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा ईमेलचे पण इथं मी तुम्हाला 4 एक्झाम्पल दिलेले आहेत. 1 2 3 आणि 4 या 4पैकीच एक ईमेल येईल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न कोणता असेल बाळांनो तुमचा, त्यानंतर प्रश्न असेल तुमचा स्पीच कंपेअरिंग अँड एक्सपान्शन ऑफ आयडिया. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, एक्सपान्शन ऑफ आयडिया सोडवायचं आहे बाळांनो. एक्सपान्शन ऑफ आयडियामध्ये सुद्धा तुमचे कोणते प्रश्न येणार आहेत, हा एक प्रश्न, हा एक प्रश्न आणि तुमचा हा एक प्रश्न आणि हा एक प्रश्न बाळांनो. हे 4 प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित केले, तुमचं एक्सपान्शन ऑफ आयडियामध्ये 4 पैकी 4 मार्क भेटतील. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न कुठून झाला बाळांनो, त्यानंतरचा प्रश्न झाला तुमचा रिव्ह्यू, ब्लॉग आणि अपील. कोणत्याही एक मूवीचा आणि कोणत्याही एक याचा बुकचा रिव्ह्यू घरून प्रिपेअर करून जा बाळांनो. दरवर्षी तोच प्रश्न येतो, एक तर बुकचा रिव्ह्यू लिहायचा असतो, एक तर मूवीचा रिव्ह्यू लिहायचा असतो. दोघं रट्टा मारून जा बाळांनो, फिक्स प्रश्न आहेत. ठीक आहे, हे तुमचे 16 मार्क इथं झाले बाळांनो, फिक्स. तुम्हाला कोणते प्रश्न येणार आहेत ते सुद्धा मी सांगितले बाळांनो. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता इथे ईमेल का चूज केलं होतं मी, इथे ईमेल का चूज केलं होतं बाळांनो, असं आहे का स्वप्नात आलं म्हणून ईमेल चूज केलं नाही. ईमेलमध्ये फक्त तुम्ही फॉर्मॅट जरी लिहिला, टू, फ्रॉम, BCC, त्यानंतर सब्जेक्ट आणि शेवटी युअर्स रिगार्ड्स, या 4 गोष्टी लिहिल्या ना तुमच्या ईमेलमध्ये अर्धा असे 4 मार्क कंप्लीट होऊन जातात. फक्त फॉर्मॅट लिहिला तरी मार्क भेटतात बाळांनो. बॉडीमध्ये काही कोणते 2-4 लाईनी लिहून ठेवा. गोष्ट समजते. अशा पद्धतीने जर हे प्रश्न सोडवले बाळांनो, इंग्लिशमध्ये तुमचे किती 16 2 32 40 मार्क तुमचे असेच फिक्स होऊन जाणार आहेत बाळांनो. 40 मार्क फ्रीमध्ये तुम्हाला भेटणार आहेत इंग्लिशमध्ये. ठीक आहे, आजचा मी फक्त थोडासा ओव्हरव्ह्यू दिला इंग्लिशचा. अजून एक इंग्लिशचा व्हिडिओ येणार आहे ज्याच्यात मी प्रश्न बाय प्रश्न सांगणार आहे, कोणता प्रश्न येणार आहे. ठीक आहे, पण टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स खूप जास्त इम्पॉर्टंट बाळांनो. एक्झॅक्ट सिमिलर प्रश्न बोर्डात तिथून येतात बाळांनो. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या सब्जेक्टवरती हवा आहे प्लीज कॉमेंट करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लक्षात ठेवा बाळांनो, 12वीचा स्कोर प्रत्येक ठिकाणी विचारला जातो. इंग्लिश स्कोरिंग सब्जेक्ट आहे ना. व्यवस्थित सगळे प्रश्न करा. हेल्प लागली असेल टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स एनरोल करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.